नमो सकाळी बोधिसत्व हे आपल्या दैनिक पवित्र आचरणामध्ये ओम मनी पद्मे हूम या व्यापक मंत्राला म्हणत होते. हा जो व्यापक मंत्र आहे हा बोधिसत्व बाबासाहेबांनी आपल्या पहिल्या बुद्ध संस्कार पुस्तकात शेवटच्या पानावर त्यांनी नमूद केलेलं आहे आणि ते दररोज असं म्हणत होते. नमो म्हणजे ओम मनी पद्मे हूम याला वंदन करणं. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो शील, समाधी, प्रज्ञा. संपूर्ण महायानामध्ये आणि हिनयानामध्ये जेवढे उपशाखा आहेत त्यामध्ये हा सार आहे. शील, समाधी, प्रज्ञा याला नमन म्हणजे त्याचं आपल्यामध्ये प्रतिबिंब बनवणं, आपण त्याचं रूप बनणं म्हणजे खरं आचरण आहे, खरं गौरव आहे, खरं आपल्या जीवनाचा सर्वांगपूर्ण पावित्र्याचा आणि निर्विकार जिंदगीचा विकास आहे. संपूर्ण बुद्ध आणि त्यांचा धम्म, दी बुद्ध अँड हिज धम्मा याचा सार जो आहे ते मैत्री, करुणा, प्रज्ञा, शील, समता, बंधुत्व याच्यामध्ये हा सार भरलेला आहे. समग्र बुद्धाचा जो मार्ग आहे तो लगेच तत्काळ फळ देतो आपल्याला, लगेच तत्काळ फळ देतो. तुम्ही आता इथे कधी या, तुम्ही लवकरात लवकर एकटे या, दोघं या, 15 या, 20 या आणि बुद्धाचे 9 गुण तुम्ही मनाला बरोबर एकाग्र चित्तानं तुम्ही मनात धरून त्याचं ध्यान करा, लगेच तुम्हाला 10 फळं मिळतील. हे बुद्धाच्या धम्मामध्ये गॅरंटी आहे. तुम्ही दररोज इकडे तिकडे जाण्यापेक्षा, इकडे तिकडे भटकण्यापेक्षा, इकडे तिकडे कावरा आपला टाइमपास करण्यापेक्षा इथं तुम्ही 1 घंटा आनापान सती करा, श्वासावर ध्यान करा. 1 घंटा करा, तुम्ही कंटिन्यू 2 घंटे करा, तुम्हाला लगेच 28 फळं जागच्या जागेवर मिळतील. ही गॅरंटी आहे बुद्ध धर्माची. आणि असं जर सिद्ध झाल्यामुळं आज 192 इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटर तयार झाले विपश्यनेचे.
त्याच्यातून हजारो लाखो लोक तयार होत आहेत आणि त्यांचं जिंदगी, त्यांचं जीवन बदलून गेलं. आपल्या औरंगाबादचे CID खात्याचे काय त्यांचं नाव, ते साहेब विपස්සना आचार्य झाले, त्यांना कॅन्सर झाला. या विपස්සनेच्या ध्यान बलावर त्यांचा कॅन्सर पूर्णपणे त्यांनी त्यावर मात केली. कोणते मनो आजार असू द्या, कोणते मनाचे आजार असू द्या, जे तुम्हाला त्रस्त करतात, परेशान करतात, बेचैन करतात, दुःखी करतात, अस्ताव्यस्त करतात, तुम्हाला जगू देत नाही, तुम्हाला शांत मनानं जगू देत नाही, त्याच्यावर एकच उपाय आहे, जे भगवंतानी अनंत काळपर्यंत त्याची अनुभूती घेतली, त्याचा साक्षात्कार घेतला, ते आनापानसती हे ध्यान. हे आपण जर कंटिन्यू करत राहिलो, आपण मला जेवण केल्यानंतर झोप येऊ नये म्हणून, मुंगी येऊ नये, सुस्ती येऊ नये, डुलकी येऊ नये, कामकुशी घ्यायची इच्छा होऊ नये म्हणून मी 45 दिवसामध्ये मांडवीला असं माझी पाठीचा कणा ताट आणि मान सरळ करून 45 दिवस मी जेवल्यानंतर पूर्ण ध्यानाला बसत होतो 1 घंटा. आणि त्यामुळे मी त्याच्यावर मात करू शकलो सुस्तीवर. ताबडतोब मला ते कळालं की या सुस्तीनं, या डुलकीनं, या पूर्ण माणसाच्या या वेगळ्या माता आयदीपणानं माणसाला कमजोरी 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 प्रचंड कमजोरी येते. आणि ते प्रमादाची कमजोरी आहे, सुस्तीची. माणूस कोणतंच काम करत नाही विश्वामध्ये, संसारामध्ये, आपल्या स्वतःच्या वैयक्तिक व्यक्तिमत्वामध्ये. म्हणून नमस्कार शिलाला आहे. नमो म्हणजे नमस्कार शिलाला करावा. शील संपादन करून शिलाचं सौंदर्य परिपूर्ण खुलवण्यासाठी आपण नमो नमस्कार करावा दररोज शिलाला, सकाळी संध्याकाळी. नमो नमस्कार करावा सम्यक समाधीला. भगवंतानी 40 प्रकारचे कर्मस्थान समाधीचे विषय शिकवले. एका विषयाला तुम्ही परताळून हे सिद्ध आपल्याला फळ देते की नाही, याच्यात फळ मिळते की नाही असं तुम्ही तपासा. नुसतं वाचू नका, वाचून काहीच मिळत नाही, अनुभूतीनं तुम्हाला मिळेल. वाचनानं शब्दाचं ज्ञान होते, वाचनानं अर्थाचं ज्ञान होते, वाचनानं शब्दाचा अर्थ आणि वाक्याचा अर्थ, विधानाचा अर्थ, त्याचा रस मिळतो. अनुभूतीचं सत्य यथाभूत ज्ञान दर्शन प्राप्त होत नाही, परिपूर्ण साक्षात्कार प्राप्त होत नाही. परिपूर्ण मनातील घाण काढायची, सारी घाण पूर्णपणे निचरा करून टाकायची अनुभूती पाहिजे. म्हणून नमो म्हणजे नमस्कार सम्यक समाधीला करा, दररोज करा. सम्यक समाधी 15 मिनिट करा, अर्धा घंटा करा, 1 घंटा करा. समाधीचे सर्वात जास्त फळ मिळतात, समाधीचे सर्वात जास्त लाभ होतात. आणि विकार कमजोर क्षीण लूज होत राहतात. विकार त्याचा जे प्राबल्य आहे, त्याचं जे उजागरपणा आहे, जे उठून उभारणं आहे, उद्दीपित होणं आहे, ते असं कमजोर क्षीण आदर्श धम्मवान बनण्यासाठी आपल्याला याची गरज आहे. छत्रपती पाणी उपासक किती महान होतात. त्यांनी एवढं पालन केल्यामुळं आज त्याचं इतिहासामध्ये सर्वात मोठं शुद्ध चारित्र्य आहे. त्यांनी किती विकार कमजोर केले होते, लूज केले होते. क्रोध, काम,
कामभोगाची इच्छा, द्वेष, लोभ, मोह, ईर्ष्या, हेवा, अभिमान, घमेंड, मीपणा, अहमपणा हे सारे विकार त्यांनी असे लूज 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 केले होते. ते हे उदाहरण एकच नाही, बिंबिसार सुद्धा किती पवित्र झाला होता. हेच नाही, पसेंजित राजा किती पवित्र झाला होता. हेच नाही, लेडीज मध्ये भारताच्या सर्वात उच्च लेडीज म्हणजे महाउपासिका प्रजापती गौतमी आणि यशोधरा माता हे किती पवित्र झाल्या होत्या. लेडीज सारख्या लेडीज यांनी सुद्धा अनापान करून करून दिवसभरामध्ये पांढरे शुभ्र वस्त्र नेसून एकच टाइम जेवण करून 24 तासापैकी एकच टाइम. काय त्यांच्याकडे खायला कमी होतं का? तुपानं त्यांचे हात भरत होते, सोन्याचं ताट होतं, सोन्याचे चमचे होते, सोन्याच्या वाट्या होत्या, सोन्याचे तांबे होते. अरे कित्येक लाख रुपये त्यांचे भारी भारी वस्त्र होते. पण ते सारा मोठेपणा त्याने पूर्ण सोडून दिला, त्याला त्यागून टाकलं. एकच टाइमचं भोजन घेतलं त्यांनी. मातोश्री यशोधरा यांनी, महाप्रजापती गौतमीनी, या दोघच नाही 500 स्त्री सारख्या स्त्रिया, 500 शाक्य महान अशा महाउपासिका एकच टाइम जेवायच्या. हे काय एक दिवस त्याने केले नाही. जेव्हापासून बोधिसत्व सिद्धार्थ गौतम घरातून गेले त्या दिवसापासून तर दीक्षा मिळेपर्यंत, भिक्खुनी संघाची दीक्षा मिळेपर्यंत त्यांनी एवढा अखंड तपश्चर्येचा आणि शील पालनाचा निग्रह केला. आणि त्याच्यात ते लोक तपत राहिले. तपून 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 अल्प खाणं म्हणजे हे तपणं आहे, आणि अति खाणं म्हणजे 4 वेळ खाणं, 5 वेळ खाणं म्हणजे लवकरात लवकर तिकीट काढून इथून निघून जाणं आहे, मृत्यू लोकात जाणं आहे. यशोधरा किती वर्ष जगल्या? भगवंतापेक्षा जास्त जगल्या. म्हणून नमो म्हणजे सम्यक समाधीला करा, नमो म्हणजे महाप्रज्ञेला नमस्कार करा, आणि तेच आपल्या सर्वांचं मंगल, सर्वांचं जीवन निर्विकार बनवते. आपलं जीवन निर्विकार करण्यासाठी, निष्कलंक करण्यासाठी, निष्पाप करण्यासाठी, सद्धम्माचा पाईक होण्यासाठी, धम्माचा रक्षक होण्यासाठी, धम्मवान म्हणून सर्वत्र आपली कीर्ती सर्वत्र नेण्यासाठी. म्हणून आपण सर्वजण परमपूजनीय बोधिसत्वासारखं अनुकरण करा, अनुसरण करा. म्हणून ते म्हणायचे अर्धा घंटा, 15 मिनिट, कधी 10 मिनिट ओम मनी पद्मे हुम, 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 ओम मनी पद्मे हुम. साधु साधु साधु
पूज्य भंते फ्युजी गुरुजी यांनी ओरिसाला 10 कोटीचा स्तूप बनवला. हे तिथे 2 तास म्हणत होते ओम मनी पद्मे म्हणून. त्या काळच्या पंतप्रधानांनी त्यांना परमिशन दिली तर राजगृहामध्ये गुरुत्कुट पर्वतावर त्यांनी 20 कोटीचा स्तूप बनवला, शांती स्तूप. वैशालीला 5 कोटीचा स्तूप बनवला. असे भारतामध्ये त्यांनी 40 स्तूप बनवलेले आहेत. आपल्या वर्ध्याला 5 कोटीचा स्तूप बनवला. ते भंते असं अर्धा घंटा 1 घंटा म्हणत होते. पूज्य भंते फ्युजी गुरुजी जपानचे पवित्र भिक्खू आणि आज आपले पूज्य भंते संघरत्न वैनगंगेच्या तीरावर तिथं त्यांनी 10 कोटीचा स्तूप बनवला. पाहायला जा गाडी घेऊन. ते सुद्धा ओम मनी पद्मे हून. एकुलता एक मुलगा. मी 1968 मध्ये त्यांच्या घरी उतरलो होतो. त्यांच्या बापाचं नाव सदानंद मानके आणि हा मुलगा त्यांनी भिक्खू संघाला दान दिला. आणि आज बघा त्यांची आंतरराष्ट्रीय धम्मप्रचार प्रसारामध्ये धम्मदूतमधून कार्यशैली आहे, कार्यकाम आहे. फार मोठं काम करतात. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. आयु आरोग्य संपत्ती सग संपत्ति में वंच ततो निब्बान संपत्ति इमिनाते समी जदु बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं